नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सईला मुलगा बघून गेल्यावर सगळेजण हसू लागतात. आनंद म्हणतो, नाहीतर काय, 3-3 ठिकाणी प्रश्न विचारल्यावर त्याला विचित्र वाटणारच ना. आणि तो म्हणतो, एकीकडे मिनल आणि मी, दुसरीकडे अक्का आणि आप्पा आणि तिसरीकडे सानिका आणि सरकार त्याला प्रश्न विचारताय. त्यावर कमळ म्हणते, हे बघ, आपल्या पोरीचा हात त्याच्या हातात द्यायचा म्हटल्यावर प्रश्न विचारणारच ना. सानिका म्हणते, आणि रुपेश बी लई खुश होता. चांगला पोरगा आहे, मला तर पसंत आहे. त्यावर सरकार कमळ पण म्हणतात, आम्हाला बी पसंत आहे. त्यावर आनंद म्हणतो, मला बी पसंत आहे. आणि तो मिनलला विचारू लागतो, मिनल तुझा काय विचार आहे. त्यावर मिनल म्हणते, वय तसा चांगलाच आहे की तो. त्यावर आप्पा म्हणतात, चला म्हणजे सगळ्यांच्या परीक्षेत तो पोरगा पास झाला म्हणायचा. तेवढ्यात सानिकाचं लक्ष सईकडे जातं. सईचा उतरलेला चेहरा पाहून सानिका तिला विचारते, हां पण सईचं काय मत आहे. त्यावर सई म्हणते, मला पोरगा पसंत नाही. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. त्यावर सानिका तिला विचारते, का. त्यावर सई म्हणते, कारण कारण त्याचं नाक तिरकं आहे. त्यावर सानिका म्हणते, अगं मग सरकारचं तरी नाक कुठं एवढं चांगलं आहे. हे ऐकल्यावर सरकार सानिकाला म्हणतो, तू मला उगाच कशाला मधी घेतेस ग. त्यावर सगळेजण हसू लागतात. आप्पा सानिकाला म्हणतात, बरोबर आहे तुझं. त्यावर सरकार म्हणतो, अहो काय आप्पा. सई म्हणते, व्यवसाय बी लय काय मोठा नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, अगं हळूहळू होईल की त्याचा व्यवसाय मोठा. पुढे सई म्हणते, पण मला शेतकरी नवरा करायचाच नव्हता की. त्यावर सानिका म्हणते, अगं तो स्वतः शेती करत नाही, त्याने तर माणसं ठेवली, तो तर मालक आहे. सई काही बोलणार तेवढ्यात आनंद म्हणतो, अगं सई काय तुझं वेगळंच, हे बघ उगच काही खोट काढू नकोस आता. आणि आप्पाही सईला विचारू लागतात, सईडे तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे. त्यावर कमळ म्हणते, अहो आपण सगळे जर तिला घेरावा घालून विचारायला लागलो तर पोरगी जरा बुजटणारच ना. पण मला विचाराल ना तर मला पोरगा एकदम चांगला वाटतोय बरं का. म्हणजे कुठं खोट काढायला जागाच नाही आहे. त्यावर मिनल म्हणते, होयच की, मला बी तसं काहीच जाणवलं नाही. आनंद पण म्हणतो की सानिकाने बी त्याची सगळी माहिती काढलीच आहे ना. त्यावर आप्पा म्हणतात, सैडे एवढ्या वर्षात माणसं ओळखता येतात मला. त्या पोराच्या डोळ्यात सच्चाई दिसली. त्यो तुला नक्कीच खुश ठेवल. त्यावर कमळ म्हणते, आता सगळ्यांनाच पसंत असल्यामुळं त्या पोरात नक्कीच काहीतरी असेल ना. त्यावर मिनल म्हणते, होयच की, आता माझं जरी नाही चांगलं झालं तरी तुझं तरी चांगलं व्हावं. त्यावर सगळेजण मिनलकडे बघू लागतात. आनंद म्हणतो, होय त्या मुलाचा विचार करायला हरकत नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, सई बी तर तयार होईल, होय ना सई. आणि सानिका सईला मोबाईल दाखवते. त्यामुळे सई घाबरून शांत बसते. आणि सानिका आप्पांना म्हणू लागते, आप्पा आता चांगला मुहूर्त बघून लग्न ठरवायला हरकत नाही. त्यावर आप्पा म्हणतात, अगं गुढीपाडवा आलाय जवळ, त्यामुळे त्याच्यापेक्षा चांगला दुसरा मुहूर्तच नाही आहे. आणि आप्पा म्हणतात, ठरलं तर मग दोन्ही लग्न गुढीपाडव्याला. इकडे संध्याकाळच्या वेळी मिनल आणि सई एकट्याच असतात. मिनल सईला म्हणते, सई अगं रुपेश खरंच चांगला मुलगा आहे बघ, तुझं सगळंच चांगलं होईल. आणि ती सईला म्हणते, आणि काय इथंच राहतो दिग्रजमध्ये, त्यामुळे येणं जाणं बी होत राहील नाही का. सईला शांत असलेलं बघून कमळ विचारू लागते, काय ग सई, काय झालं, कसला विचार करतीये. अगं कवाधरनं मी एकटीच बडबडते, तू काहीच बोला ना. त्यावर सई काही बोलणार तेवढ्यात निकिता येते आणि कमळ तिच्याशी बोलायला जाते. त्यावर निकिता म्हणते, काय झालं काकी, तुम्ही काही बोलत होतात का, मी एकदमच आले ना. त्यावर कमळ म्हणते, काही नाही ग, आपल्या सईच्या लग्नाची बोलणी चालली आहे ना. त्यावर निकिता म्हणते, अरे वा. तेवढ्यात कमळ निकिताला विचारू लागते, अगं हो, त्या सुमीचं काय झालं ग, काहीतरी गडबड ऐकायला आली. त्यावर निकिता म्हणते, अरे म्हणजे तुमच्यापर्यंत पण पोचलं की ते प्रकरण. त्यावर कमळ म्हणते, पोचलं पण नेमकं काय झालं ते नाही कळालं. त्यावर निकिता म्हणते, अहो जास्त काही नाही, ती ना एका कार्यक्रमाला गेलती आणि तिकडून निघाल्यावर तिचा नवरा बाहेर आला आणि त्यानं गाडी काढली. तो हेल्मेट घालून बसला होता. ही आली आणि गाडीवर बसली. गाडी पण निम्म्या रस्त्यावर गेली होती. मग हिच्या लक्षात आलं की आपण ज्याच्या गाडीवर बसलो आहे ना तो आपला नवराच नाही आहे. आणि तोवर त्या गाडीवाल्याची बायको आणि हिचा नवरा दोघं बी कार्यक्रमाच्या ठिकाणी यांची वाट बघत होते.
आणि आता तुम्हाला काय सांगू, ह्याच गोष्टीवरनं त्या दोघांमध्ये चांगलेच भांडणं चालू आहे. त्याचं म्हणणं आहे, असं घडूच कसं शकतं, तू तर मुद्दामच गेली वगैरे. त्यावर कमळ म्हणते, होय आणि मग? त्यावर ती म्हणते, मग काय, तीच मिटवामिटवी चालू आहे सगळी. आणि आता तिच्या नवऱ्याचं म्हणणं आहे की तुमच्यात काहीतरी आहे, तुम्ही एवढा वेळ कुठे गेलात होतात आणि तिकडं काय काय केलं. त्यावर कमळ म्हणती, बाई अवघडच झालं की गं. त्यावर निकिता म्हणते, हो ना, लग्न करून फक्त 1 महिना झालाय, तरी बी संशयाचं भूत डोक्यात शिरलंय. आता तर त्यो लग्न बी मोडायचं म्हणतो या. त्यावर कमळ म्हणते, कसा संसार टिकणारे दोघांचा काय माहिती, त्यो तर संशय घेऊन मोकळा झाला. पण आता हिच्यावर समधी जबाबदारी की काय बी झालं ना तरी हे सिद्ध करून दाखवायचं. त्यावर सईच्या डोक्यात काहीतरी सुरू होतं आणि ती विचार करू लागते, आरोप करणाऱ्यावर नाही तर ज्याच्यावर आरोप आहे त्याला सिद्ध करावं लागतं की तो निर्दोष आहे, मग भले काय बी आरोप असला तरी. इकडे सगळेजण जेवायला बसतात पण कोणीही कोणाशी बोलत नसतं. त्यावर सानिका विचार करते, या सईनी तर काही गडबड केली नसेल ना. तेवढ्यात सरकार तिथे येतो. सगळेजण शांत असतात हे बघून सरकार विचारू लागतो, काय झालंय. पण कोणीच काही बोलत नसतं. सरकार सानिकाकडे बघून तिला विचारू लागतो, पण सानिकालाही काही माहीत नसतं. सरकार आप्पांना विचारतो, काय झालंय आप्पा. त्यावर आप्पा म्हणतात, ते तूच आम्हाला सांग. त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे. त्यावर आप्पा म्हणतात, म्हणजे खरं काय असेल ते तुलाच ठाव असेल ना. कमळ सरकारला विचारते, तुला खरंच आठवत नाही आहे की आठवत नसल्याचं नाटक करतोय. त्यावर सरकार म्हणतो, अगं आई, कशाबद्दल बोलताय हेच मला समजत नाही आहे. त्यावर कमळ विचारू लागते, रंग खेळताना तू नशा करून आला होतास ना. त्यावर सानिका म्हणते, आई तुम्ही समजताय ना तसं काहीच नाही आहे. त्यावर कमळ म्हणते, घेतलीस ना नवऱ्याची बाजू. त्यावर सरकार सानिकाला म्हणतो, सानिका मी बोलतो. आणि तो म्हणतो, हे बघा, तुम्ही जसा विचार करताय ना तसं मी खरंच काय नाही केलं. आणि हे सगळं जे झालं आहे ना ते त्या बाबूमुळं झालं आहे. खरं तर बाबू भांग पित होता आणि त्यानं त्यामध्ये काहीतरी मिक्स केलं आणि तोच ग्लास चुकून मी प्यायलो. आणि तो आप्पांना म्हणतो, आप्पा तुम्हाला तर माहितीच आहे की आत्तापर्यंत मी दारूला कधीच हात लावला नाही. आणि तो म्हणतो, मी म्हणत नाही की मी आजपर्यंत कुठल्याच चुका केल्या नाही, पण कुठली चूक करायची नाही ते चांगलंच माहिती हो तुमच्या पोराला. त्यावर आप्पा त्याला विचारतात, हे सगळं तू खरं बोलतोयस. त्यावर सानिका म्हणते, तुमच्या डोळ्यात डोळे घालून त्यानं आजवर खोटं बोलायचं कधीच धाडस केलं नाही आप्पा, आणि यापुढं बी तो कधी असं करणार नाही. एकतर त्याला काय झालं हे काहीच आठवत नाही. हे ऐकल्यावर सई सानिकाकडे बघू लागते. सरकार म्हणतो, वय म्हणजे रंग खेळायला सुरुवात केली ना आपण तेव्हापर्यंतचं आठवतंय मला, पण त्याच्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. त्यावर आप्पा म्हणतात, ठीक आहे, चला जेवायला वाढा, त्या बाबूला बघून घेतो मी नंतर. सरकार आप्पांना विचारतो, आप्पा तुम्हाला खरंच असं वाटलं का हो मी असं काही करीन. त्यावर आप्पा म्हणतात, नाही, मला खात्री होती की तू असं काही बी करणार नाही, पण मनाला रुकरुक लागू नये म्हणून तुला विचारलं. इकडे जेवण झाल्यावरती सरकार बाहेर हात धुण्यासाठी येतो, तेव्हा सई त्याला हात पुसण्यासाठी रुमाल घेऊन येते. आणि ती विचारू लागते, सरकार तुला खरंच काहीच आठवत नाही आहे का. त्यावर सरकार म्हणतो, नाही ना, हा बाबू ना येडाय साला, त्यानेच घोळ घातला सगळा. आणि तो म्हणतो, खरं तर त्याची बी काही चूक नाही म्हणा, मीच तो ग्लास प्यायलो आणि प्यायल्यावर मला थोडं जिंकल्यासारखं झालं, पण तिथून पुढचं मला काहीच आठवत नाही आहे. त्यावर सई विचारते, असं कसं, म्हणजे थोडं तरी आठवत असेल ना. त्यावर तो म्हणतो, नाही ना. त्यावर सई म्हणते, डोक्याला जरा ताण देऊन बघ ना, काहीतरी आठवेल. त्यावर सरकार म्हणतो, अगं नाही गं, सानिका मॅडमनी सगळ्या परीक्षा घेऊन झाल्या, पण मला काहीच आठवत नाही, आता काय करू. आणि सरकार तिथून निघून जातो. सई विचार करू लागते, म्हणजे त्या दिवशी काय घडलं सरकारला कायच आठवत नाही आहे, पण मला सगळं आठवतंय, त्यामुळं माझं सोडा, सानिका आणि सरकारचं बी लग्न मोडणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे व्हिडिओ शूटिंग चालू असतं. व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेली मुलगी प्रथमेशला आणि त्यांना म्हणत असते, अहो दादा, व्हिडिओ काढायचा आहे, फोटो नाही. त्यावर सुजाता म्हणते, मला तर लई लाज वाटतीये. त्यावर निकिता म्हणते, मला बी. आणि सगळेजण हसू लागतात. पण काहीही केल्या त्यांना डायलॉग आठवत नसतो आणि ते एकमेकांना ब्लेम करत हसू लागतात. तेवढ्यात सरकार आणि सानिका तिथे येतात. सरकार विचारतात, काय रे, काय गडबड चालू आहे.
त्यावर सुजाता म्हणते, अहो ते आपल्या गुळासाठी रील बनवतोय, ते व्हायरल व्हिडिओ काय असताना तेच. त्यावर निकिता म्हणते, आजकाल ना काय बी असलं ना तर असं व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकतात म्हणे, त्यामुळे ते लवकर व्हायरल होतं आणि लोकांपर्यंत लवकर पोचतं म्हणे. त्यावर सरकार विचारतो, पण हे मध्येच काय? त्यावर ते म्हणतात, तुमचं लग्न होतं आहे ना, मग सेलिब्रेशन कसं धूमधडाक्यात झालं पाहिजे की नाही. तेवढ्यात मोठं वादळ सुरू होतं. त्यावर प्रथमेश म्हणतो, असे किती बी अडथळे आले ना तरी तुमचं लग्न धूमधडाक्यातच करायचं. इकडे घरातला दिवा विझतो, त्यामुळे कमळ काळजीत पडते. देवासमोर हात जोडून म्हणते, देवा, दिवा विझलेलं चांगलं नसतं, आता कुठलं बी संकट येऊ देऊ नको. सई म्हणत असते, सरकार आणि सानिकाचं लग्न व्हायच्या आधी गुळात विष घालवायची वेळ आली आता. इकडे सई मुद्दामच आप्पांसाठी चहा घेऊन येते. तेव्हा आप्पा सईला म्हणतात, सईडे, आज लई दिवसांनी तुझ्या हातचा चहा. त्यावर सई काही न बोलता तिथून निघून जाते आणि बाहेर जाऊन बसते. आप्पा जेव्हा बाहेर येतात तेव्हा सईला बघून तिच्याजवळ जातात आणि विचारू लागतात, सईडे, का अशी बसली आहेस ग? त्यावर सई डोळे पुसत म्हणते, आप्पा, काही पाहिजे होतं का? त्यावर आप्पा तिला विचारतात, काय झालंय तुला? त्यावर सई म्हणते, काहीच नाही आप्पा. त्यावर आप्पा म्हणतात, काय नाही तर डोळ्यात पाणी का आलंय तुझ्या? त्यावर सई म्हणते, पाणी? आणि म्हणू लागते, आप्पा, मी आता लग्न करून तुम्हा सगळ्यांना सोडून जाईल ना, म्हणून, बाकी काही नाही, मी आहे आहात असं म्हणून सई तिथून निघून जाते. तेवढ्यात कमळ तिथे येते आणि आप्पाला असं उभं राहिलेलं बघून त्यांच्याजवळ येऊन विचारू लागते, अहो, तुम्ही तर बाहेर जाणार होतात ना, काय झालं? त्यावर आप्पा म्हणतात, कमळ, सई जरा विचित्र वागायला लागली आहे ना, काय झालं काही समजत नाही. त्यावर कमळ म्हणते, मला तर तसं काही जाणवलं नाही. त्यावर आप्पा म्हणतात, पण मला जाणवलंय. मगाशी चहा द्यायला आली तेव्हा पण शांत शांत होती आणि आत्ता पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. काय झालं, एकदा बोलून बघ तिच्याशी. त्यावर कमळ म्हणते, बरं, मी बोलते, तुम्ही या जाऊन. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.